या मॅडम या सर बस बस हे आमच्या घरचे सगळे. नमस्कार, मी हंबीरराव कदम, म्हणजे अर्जुन साहेबांचा थोरला चुलता. ही आमची बायको रुक्मिणी, ते अर्जुनचे वडील विनायकराव, आणि ही आमची 2 मुलं सुजय आणि स्वप्नील, आणि ही सुजयची बायको प्रियांका. नमस्कार. नमस्कार, मी अपर्णा. आणि मी राहिले की मी ना या सरकारांची मेहुणी. मेहुणी म्हणजे साली, आणि साली म्हणजे आधी घरवाली. आता ग बाय, तुम्हाला टेन्शन आलंय का? दमा सांगते. अहो म्हणजे मी या रुक्मिणीची बहीण. पण काय तुम्हाला येताना काय त्रास बिरास झाला नाही ना? अहो त्रास कसला, साताऱ्याहून तर आलोय आम्ही. आपे यांच्यासाठी चहा आण बघू. हो. तुमचं नाव काय म्हणलात? अपर्णा. मॅडम, आता पुढं काय करायचं असतं? नाही म्हणजे आम्हाला त्यातलं काही माहीत नाही ना, म्हणून आपलं विचारलं. मुळात तुमच्या सर्वांचे आभार. मंदिरात सापडलेले बाळ तुम्ही घरात घेऊन आलात, त्याची नोंद होईपर्यंत आणि आम्ही येईपर्यंत थांबलात. हा, ते बाळ घरचंच आहे ना. म्हणजे घरचंच झालंय असं म्हणायचं त्यांना. हो, लहान मुलांचा लगेच लळा लागतो. अहो म्हणजे आता त्याच्याशिवाय आम्हाला कोणाला चेनच पडत नाही, म्हणूनच त्या बाळाला समजा आम्ही आमच्याकडे ठेवून घेतलं तर चालतंय ना? होय, म्हणजे बाळ घरात आल्यापासून आमचं घरातलं वातावरण सगळंच आनंदी झालंय बघा. परत सगळेच खुश आहेत, आणि बाळाने बी सगळ्यांनाच लळा लावलाय हो. त्यामुळे बाळ इथं ठेवलं तर चालेल का? हे बघा, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. लहान बाळ घरात असणं काय असतं हे चांगलंच माहिती आहे आम्हाला. पण सरकारी नियमानुसार बाळाला घेऊनच जावं लागेल. बहुतेक वेळेला असंच होतं, जिथं आम्ही जातो ना तिथं बाळाला द्यायला तयारच नसतात कुटुंबातले लोक. पण आम्हाला आमचं काम करावंच लागतं ना. मॅडम, पण तुमच्याकडे मिळणार नाही एवढं चांगलं आयुष्य त्याला इथं मिळेल, कुटुंब मिळेल. ते आहे बरोबर, पण आता नोंद झाल्यामुळे कस्टडी तर घेतलीच पाहिजेत बाळाची. बया बया, आता हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं का? म्हणजे बाळाला पार तिकडं कस्टडीत टाकणार का काय? चला, छान छान तयार झालो आम्ही. कसं छान दिसतोय ना आम्ही? छान दिसतोय ना आम्ही? हं? बाळा, पाहुणे पण आले. हो. मॅडम, मॅडम बाळाला इथंच राहू द्या ना. अहो मी त्याला कसलीही कमी पडू देणार नाही. दादा रे प्लीज मॅडम, प्लीज प्लीज राहू द्या ना. प्लीज मॅडम, प्लीज. सर प्लीज. तुम्हाला बाळाची कस्टडी हवी असेल तर तुम्ही फॉर्म भरा. आम्ही हे बाळ तुम्हालाच देऊ, पण आता आम्हाला हे बाळ घेऊन जावंच लागेल. कस्टडी? फॉर्म? अहो काय बोलतात हे? हा? अगं रुपाले, हेच तर तुला सांगत होते ना बया मी. माझा बाळ कुठेही जाणार नाही. हा, त्याला कुणीही कुठेही घेऊन जाणार नाही. अर्जुन साहेब, काय चाललंय हे? रुपाली अगं, तुम्हाला काय कळतं का नाही? हो, तपासायला येणारे म्हणाला होता ना? हे तर माझ्या बाळाला मागायला लागलेत.
आणि हे बघा, माझ्या बाळाला कुणीही कुठेही नेणार नाही. काही झालेलं नाही माझ्या बाळाला, कळलं तुम्हाला? आणि तुमचं झालं असेल ना तर निघा इथनं, निघा. अगं रुपाली ऐक. काय ऐकू? हा, काय ऐकू तुमचं मी? खोटं बोललात तुम्ही माझ्याशी, खोटं बोललात. रुपाली ऐक रुपाली. नाही नाही ताई, तसं नाहीये. हे बघा मी ए, तू तर अजिबात बोलू नकोस हा. माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं नाही एकदा, मी माझ्या बाळाला कुणालाही देणार नाही, कुणालाही. कळलं तुम्हाला? बाळा, कुठेही जायचं नाही हा. तू माझा आहेस हा. कुठेही जायचं नाही आपण. चल आपण आज जाऊ. कुठेही नाही जायचं. हे काय होतं? आणि त्या बाई बाळाला स्वतःचं बाळ असं म्हणल्या. मी बघतो तिला. रुपाली रुपाली अगं ऐक तर जरा. काय ऐकून घेऊ तुमचं मी? काय ऐकून घेऊ हा? आणि आपल्या बाळाला तुम्ही त्यांना काय देत होता? अगं तू शांत हो जरा. तुम्ही मला आधी उत्तर द्या, मग मी शांत होते. हो हो, सगळं सगळं सांगतो मी. सांगा, सगळं सांगा मला. जसं आहे ना तसं सांगा. आणि हे कुणाकुणाला माहिती होतं? सगळ्यांना माहिती होतं ना? का? मला का माहिती नव्हतं? का माहिती नव्हतं मला? हे बाळ माझं नाहीये का? अगं तुझंच बाळ आहे. मग ते असं का बघत होते माझ्याकडं? का बघत होते असं? तुझा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज तर झालाय माझा. मला वाटत होतं तुम्ही बदललाय, पण तसं अजिबात नाही. तुम्ही ना अजिबात बदलला नाही. जसं आधी होता ना तसंच आहे. तुम्हाला ना आपल्या बाळाविषयी काहीच वाटत नाही. पण मी आपल्या बाळाला कुणाला देणार नाही. कुणाला देणार नाही मी आपल्या बाळाला. नको देऊस, पण ऐकून तर घे. तुम्ही अजून उत्तर नाही दिलं मला. अगं ते बाळाला लस द्यायची आहे ना, ते इथं द्यायला तयार नाहीयेत. बाळाला दवाखान्यात घेऊन जावं लागेल, आणि म्हणून मी बाळ त्यांच्याकडे देत होतो की ते बघून सांगतील ना आपल्याला ते व्यवस्थित आहे की नाही ते. लस द्यायला हा, घरी आलेत? हा, किती खोटं बोलताय तुम्ही. किती खोटं बोलणार आहे अजून तुम्ही. आणि बाळाला तुम्हालाच देऊ असं का म्हणाली ती बाई? का म्हणाली असं? अगं ते तुम्ही आगं तुका करत बसू नका. जे काय आहे ना ते स्पष्ट सांगा मला तुम्ही. काही गोष्टी आहेत ज्या. परत तेच. मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही. तुम्हाला जर खरं सांगायचं नसेल ना तर काहीच अर्थ नाही. नाही सांगू शकत. गप्प बसा मग. कोणी याच्यावर काहीच का बोलत नाहीये? आणि त्या बाई बाळाला स्वतःचं बाळ असं म्हणल्या. अहो तिला लढाय ना बाळाचा, म्हणून ती म्हटली असेल. काय आहे ना, तीच घेऊन बसते बाळाला. यात लळा लागला त्यांना बाळाचा. अहो आता तानं बाळ आहे ना ते, म्हणून म्हणली ती अशी. आता लहान मुलाचा लळा लागतोच ना. अहो तिला ते बाळ तिचंच आहे असं वाटायला लागले. होय हो, त्यामुळेच असं होतंय बघा. तिचं म्हणणं तुम्ही मनाला लावून नका घेऊ. आणि म्हणून आम्हाला बाळाला जाऊन द्यायचं नाहीये हो. हो, तुम्ही असं कसं म्हणताय? आम्हाला बाळाला घेऊन जावंच लागेल, त्यामुळे काहीही करून बाळाला बाहेर आण. अर्जुन साहेब, तुम्ही काहीच का बोलत नाहीये? मी करतो काहीतरी. मला आत्ता कळलं की तुम्ही स्टेशनमध्ये असं का म्हणत होता ते. मी करतो काहीतरी करतो. आत्ता रुपाली राडा करणार. आत्ता येईल खरी मजा. अगं आपे, अगं तू समजाव की ह्यांना. अरे तुम्ही आम्हालाच काय समजावायला सांगताय? हे बाळ तुमचं नाहीये, ते मंदिरात सापडलंय. आणि कायदेशीर प्रोसिजर झाल्याशिवाय आम्ही ते इकडे ठेवू शकत नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही बाळाला घेऊन या. मॅडम हे बघा, तुम्ही काय म्हणताय ते सगळं कळतंय आम्हाला. आणि तुम्ही तुमचं काम करताय, कायद्याचं पालन करताय. त्यामुळे तुमच्या कामात आम्ही अडथळा नाही आणणार. पण तुम्ही आणताय ना, त्या बाळाला आतमध्ये घेऊन गेले आहेत. मॅडम ऐका ना, मी तुम्हाला सगळं खरं सांगते. अगं तू काय करतेस? बाई तू आता काय बोलू नकोस. नाही, त्यांना खरं सांगावं लागेल ना आता. अर्जुन, खरं बोलल्याने गोष्टी सोप्या होतात. अगं पण आप्पे. होय, बोलू द्या तिला. मॅडम, सर, आमच्या रुपालीताई जेव्हा गरोदर होत्या तेव्हा त्यांचा एक अपघात झाला आणि त्यात त्यांनी त्यांचं बाळ गमावलं. आणि त्यानंतर त्यांचं मानसिक स्वास्थ्य अजिबातच ठीक नाही.
आणि काही दिवस आधी मंदिरात त्यांना हे बाळ सापडलं आणि आता या बाळाला ते स्वतःचं बाळ मानताय. तुम्ही हे इतका वेळ लपवून का ठेवलं? अहो मग कसं सांगणार होतो आम्ही? मला आता बाळाची काळजी वाटते. बघा ह्याच्यासाठी ह्या आप्पीने सगळं खरं खरं सांगितलंय, म्हणजे आता कधीच रुपालीला बाळ मिळणार नाही ना. नाही नाही सर, हे बघा तुम्ही बाळाची अजिबात चिंता करू नका. रुपाली ताई खूप छान सांभाळतात त्या बाळाला. फक्त मुद्दा एवढा आहे की त्यांना हे बाळ स्वतःचं असल्यासारखं वाटतंय. सर मॅडम, तुम्ही तुमचं काम अगदी चोख करताय, तुम्ही कायद्याचं पालन करताय आणि ते तुम्ही जरूर करावं अशी माझी इच्छा आहे. फक्त तुम्ही आत्ता जर असं बाळाला घेऊन गेलात तर रुपाली ताईंना खूप मोठा धक्का बसेल आणि त्यातनं ते अजिबात सावरू शकणार नाही. म्हणून मी आता तर बाळाला आम्ही इकडे थांबवूच शकत नाही. अर्जुन सर, तुम्ही पोलीस अधिकारी आहात आणि बाळाला हातात आमच्या द्यायचं तुमचं काम आहे. तर प्लीज तुम्ही बाळाला घेऊन या ॲट एनी कॉस्ट. बघ तुला म्हणलं होतं का नाही मी? झालं का नाही आता तेच? अहो हेच तर पाहिजे होतं तिला. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. हा, आम्ही इथे जास्त वेळ थांबू शकत नाही. तुम्ही लवकरात लवकर बाळाला बाहेर घेऊन या, नाहीतर आम्हाला लिहून घ्यावं लागेल की तुम्ही बाळाला आमच्या ताब्यात देत नाही आहात. नाही, मी आणतो. रुपाली, आत्ता सगळं नाही सांगू शकत मी. काहीतरी सांगावं मला. आपल्या बाळाचा मुद्दा आहे ना. दादा, बाळाला घेऊन जायला लागणार. जा, बाळाला घेऊन जा. पण अर्जुन, एक लक्षात ठेव, हे सगळं तुझ्यामुळं झालंय. मी तुला कधीच माफ नाही करणार, कधीच. तुझ्या एका गोष्टीमुळं सगळं व्यवस्थित झालं असतं, पण तू अपर्णाचं ऐकलं, तत्व जवळ केली आणि त्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त होते. मी तुला कधीच माफ नाही करणार. जा घेऊन बाळाला. काय बोलताय तुम्ही हे? हा, उद्ध्वस्त म्हणजे? उद्ध्वस्त म्हणजे काय झालंय? हा? आणि तू जरा शांत बस. अर्जुन, जा बाळ घेऊन. नाही नाही, माझ्या बाळाला न्यायचं नाही. अर्जुन, बाळ घेऊन जा. नाही, माझ्या बाळाला न्यायचं नाही. हेच नको होतं. झालं, सगळंच गोंधळ होऊन बसलाय. आई, अगं हेच होणार. असं कुठलंही बाळ उचलून आणायचं ना आपलं म्हणायचं, असं कसं चालेल? सुजय, तू जरा थांब ना. आपे, काय म्हणली तीस तू काल? काय गे आप्पे? हा, अगं थांबव की बाया ह्यांना. नाही, काल तर बड्या बड्या बाता मारत होती ना की मी बाळाला नेऊ देणार नाही, याव करणार नाही, ट्याव करणार नाही. हा, मग आता काय झालं? हा, का तुझं कलेक्टर पद आता नाही म्हणून काय तुझा रुबाब गेला का काय? मॅडम, सर, माझं फक्त एकदा ऐकून घ्या. रुपाली ताईंनी जसं त्यांचं बाळ गमावलंय ना, तसं मी पण माझं बाळ गमावलंय. त्यामुळे त्या या बाळाला स्वतःचं बाळ का समजतायत हे मी पण समजू शकते. आणि आता जर तुम्ही हे बाळ घेऊन गेलात ना तर सगळं संपेल. त्यात त्यांना खूप मोठा धक्का बसेल. मी काय म्हणते, मला फक्त 5 दिवस द्या. 5 दिवसानंतर मी स्वतः बाळाच्या कस्टडीसाठीचा कायद्यानुसार अर्ज भरेल. फक्त 5 दिवस द्या मला. तोवर बाळाची सगळी जबाबदारी माझी. मी तुम्हाला शब्द देते, मी बाळाला काही नाही होऊ देणार. असं करता येणार नाही. त्यांची कंडिशन बघता तर अजिबातच नाही. सर ऐका माझं. सॉरी मॅडम, हे आमच्या नोकरीवर येऊ शकतं. काय म्हणलात तुम्ही?
फक्त 5 दिवस. या 5 दिवसात आम्ही बाळाच्या कस्टडीसाठीचा अर्ज भरू. फक्त 5 दिवस मॅडम. काय नाही आता तू कलेक्टर बी नाहीये आणि तुझ्या शब्दाला काही किंमत बी नाहीये. हा हेच तुम्ही कलेक्टर अपर्णा सुरेश माने आहात ना? हा होती, पण काढली तिला कामावून. हो मीच. मॅडम अहो मला तुम्हाला भेटायची कधीपासून इच्छा होती. मी तुमची खूप मोठी फॅन आहे. खरंच तुमच्यामुळं काय काय बदल झालेत ना, मी शब्दात नाही सांगू शकत. तुमच्या हिरकणी योजनेमुळे अनाथ आश्रमातल्या मुलांचा मोफत इलाज होतोय, त्यांना व्यवस्थित आणि पोषक आहार मिळतोय. तुमच्यामुळं गेल्या एका वर्षभरात आलेली अनाथ आश्रमातली सगळी मुलं एकदम तंदुरुस्त आहेत मॅडम. आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या प्रयत्नांमुळे झालंय. आणि आजवर आमच्या आश्रमाचे फंड्स नीट येत नव्हते, ते आता येत आहेत. तुम्ही खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार थांबवून दाखवलायत मॅडम. तत्व नुसतं म्हणणारे खूप जण असतात मॅडम, पण तुम्ही तुमचा शब्द खरा करून दाखवलायत. आणि अजून तुम्ही ते पोटूशी असतानाही ती दंगल पण थांबवली होतीत ना. सॉरी मॅडम, मी तुम्हाला ओळखलं नाही. अहो नाही तुम्ही कशाला सॉरी म्हणताय. आणि मुळात तुम्ही तुमचं काम करताय आणि असे मी आता काही ड्युटीवर नाहीये. अहो मॅडम तुम्ही शब्द दिलाय म्हणल्यावर माझा विश्वासच आहे तुमच्यावर. राहू दे बाळ इकडेच. अरे देवा, हे मी काय करून बसले. हिला कलेक्टर म्हणून चिडवायला नव्हते पाहिजे मी. नाही पण एक मिनिट, मी आता तुम्हाला बोलले त्यामुळे तुम्ही तुमचा निर्णय नाही बदललाय ना? अहो नाही, कारण तुम्ही थोडा वेळ आधी म्हणलात ना की तुमची नोकरी धोक्यात आहे या सगळ्यामुळे, म्हणून. ज्या बाईच्या कामामुळे लाखो बाळांचं आयुष्य सुधारलंय, त्यांच्या घरात बाळ असल्यावर काही प्रश्नच नाही. माझा पूर्ण विश्वास आहे. राहू दे बाळ इथे. फक्त 5 दिवस मॅडम. सर फक्त 5 दिवस. त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. फक्त 5 दिवस. ठीक आहे, येतो आम्ही. तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला. येतो. चला सर. अप्पे अप्पे अप्पे, अगं कोणी काही म्हणलं ना तरी तूच या घराला वाचवणार बघ. अप्पे तुझ्याबद्दलचा रिस्पेक्ट ना 10 नाही 1000 पटीने वाढलाय माझा आता. मला लय भारी वाटते अगं. अरे जा, दोघांना कोणीतरी बोलवून आणा. हा स्वप्नील, ए स्वप्नील, रुपाली. अरे बघ बघ बघ, बाळ त्याच्या आईला हाक मारते. माझं बाळ, माझं बाळ. बाळ माझं. बाळ कसं काय हे इथंच? अरे आपल्या आप्पीमुळं. म्हणजे आज बाळ थांबलंय ना घरात ते फक्त हप्पीमुळं. नाहीतर ते आज बाळ घेऊन जाणारच होते. अपर्णा तू काय म्हणलीस त्यांना, पण हे नियमात बसत नाही ना. अरे पण माणुसकीच्या नियमात बसतंय ना. अरे त्या मॅडमना माहितीये आपली आप्पी किती भारी येते आणि तिनं लोकांसाठी काय काय किती किती केलंय ते. आणि त्या म्हणल्या ज्या घरात आप्पी आहे त्या घरात बाळाला काहीच नाही होऊ शकत. घ्या, आप्पी परान सुरू झालं. राहू द्या. काय माहिती, हिने मुद्दामूनच हे सगळं केलं असणार. हिच्याच ओळखीची जी लोक असणार आहेत, म्हणूनच ते तिचं कौतिक करत होते मुद्दामून. हो, याची काही गरज नाही आम्हाला, कळलं का? होय, माझी लेखच एवढी भारी आहे ना की बासच. अपर्णा सॉरी आणि थँक्यू. सर हे काहीच बोलायची गरज नाहीये. खरंच आपण ना, मी पण तुला किती काय काय बोलले, पण आज माझं बाळ घरात आहे फक्त तुझ्यामुळं. ताई झालं. रुपाले मावशी, तुम्ही काहीच बोलू नका या ठिकाणी. अप्पे, सगळ्यांच्या अशीच कामी येत जा. नाही, असं सगळ्यांच्या येत नाही ती. त्यासाठी तिचं कौतुक करावं लागतं. अरे सुजा, अरे थांबवा जरा आता हे. अरे त्या रुपालीकडे बघ. खरंच आप्पे,
अगं तुझ्या पदरात लई मोठं पुण्य पडेल बघ. अगं एका गायीपासून वासराची ताटातूट होऊन नाही दिलीस तू. अपर्णा तुझे आभार मानू तेवढे थोडेच आहेत. सर अहो तुम्ही मला जे शिकवलंय ना त्याप्रमाणेच वागलीये मी. तसं वागायला हिंमत लागते अपर्णा, आणि ती तुझ्यात आहे म्हणूनच हे होऊ शकलं. होय आप्पे, अगं तू या घराची लक्ष्मी आहेस बघ. अगं तू या घरात असशील ना तर या घराला कोणीच काहीच नाही करू शकत.